मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारल्याच्या भाजीची रेसिपी. कारल्याची भाजी म्हटली तर अनेक जण नाकतोंड मुरडतात, पण अशा प्रकारची कारल्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल. त्यासाठी आधी मी कारली अशी धुवून घेतलेली आहेत आणि त्यांना अशा प्रकारे चिरून घेतलेली आहेत. नंतर त्यांना पाणी सुटावं त्यासाठी त्यात मीठ घालून ते एका बाजूला ठेवून दिले आहेत. नंतर मी दोन मध्यम आकाराचे कांदे व 3-4 पाकळ्या लसूण सोलून घेतलेला आहे. नंतर कढई गरम झाल्यानंतर कढई किंवा टोपामध्येही तुम्ही भाजी करू शकता. मी टोपामध्ये केलेली आहे. नंतर टोप चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 2-3 चमचे तेल घातलेले आहे व कांदा व लसूण घातला आहे. त्यानंतर पाव चमचा हळद मी त्यात घातली आहे व नंतर कारली घालून त्यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट घातलेले आहे. त्यानंतर 3 ते 4 चमचे साखर घालायची व 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा. मित्रांनो, शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजी ही खूप अप्रतिम लागते आणि साखरेमुळे त्याला एक वेगळीच चव येते. नंतर त्यावर झाकण ठेवून त्यात पाणी टाकून मंद आचेवर भाजीला चांगलं शिजून द्यायचं, जेणेकरून भाजी खाली चिकटणार नाही व 2-3 वेळा भाजी चांगली हलवून घ्यायची आणि तयार आहे कारल्याची भाजी. नक्की तुम्ही ट्राय करून पहा.